बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूया। तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन सध्या सुरू आहे। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येते आहे। नांदेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पूर्णा रोडवर चक्काजाम करत आंदोलन केलेलं आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधलंय। शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती द्यावी अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे। तसेच शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करावा या मागण्यांसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। आजच्या या आंदोलनामुळे नांदेड पूर्णा रोडवर वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या संदर्भात आंदोलक शेतकऱ्यांशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादर यांनी पाहूयात। दादा काय सांगाल, चक्काजाम आंदोलन सुरू केले मागच्या अर्ध्या ते एक तासापासून सुरू आहे, काय मागण्या आहेत? हे सरकार हे सत्ता स्थापन होऊन आज 2 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत। कालच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संबंधी कुठल्याही प्रकारचा उल्लेख झाला नाही किंवा सत्तेमधल्या कुठल्याही आमदाराच्या कुठल्याही पक्षाचा का असेना त्यांनी कुठेही शेतकऱ्यांच्या बद्दल काही वक्तव्य केलेलं नाही। आज खतामध्ये भेसळ होत आहे आणि अनेक शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करत आहेत। अजून हे सरकार थापाड्या सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखू शकलं नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव देऊ शकलं नाही, त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करू शकलं नाही। म्हणून या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं माननीय प्रकाशराव पोपळे साहेब, नरहरी पोपळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन सुरू आहे आणि या ठिकाणी या भागातले हजारो शेतकरी जमलेले आहेत। एवढ्या अटी आणि शर्ती लावल्यात, त्याच्यामध्ये 10% माणसं बसतील त्याच्यामध्ये। कारण का की अटी शर्ती लावून केल्यानंतर तर मग कोणीच बसणार नाही। घोषणा करायची 35,000 कोटीची आणि ऍक्च्युअली बसतील माणसं 5। आज आम्ही लोकशाहीच्या मार्गाने उतरलेलो आहेत। आम्हाला सुखदेव राजगुरू भगतसिंहचा मार्ग अवलंबायला काही वेळ लागणार नाही। आज शेतकऱ्याचे तरण्या पोरं शिक्षणापासून अर्धे वंचित राहिलेले आहेत। आज पेपरफुटी होत आहे। सगळ्याच बाबतीत शेतकऱ्याची हेटाळणा झालेली आहे। चांगले पेपरफुटीच्या प्रकरण काल पाहिले, सगळे शेतकऱ्याचे पोरं नेमकेच परीक्षा दिलेले ह्यांचे सुद्धा भानगडी। अजून काल परवा आमच्या गावामध्ये मायक्रोन्यूटन होपूत GR कंपनीचं आणले, ह्याच्यामध्ये 70% चोरी निघालेली आहे। म्हणजे असं शेतकऱ्यानं कुठपर्यंत करायचं? व्याजाचा पैसा 10%, 5% काढायचा, शेतात पैसे टाकायचे आणि अशा भानगडी खताचे बियाण्याचे सगळी बोगसगिरी। कमलाकर बिरादर, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।